स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन कॅपराऊंड जे आहे ते कॅपराऊंड सुरू झालेले आहेत आणि वेगवेगळ्या कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचे कॅपराऊंड सुरू झालेले आहेत. आपले विद्यार्थी फॉलोअर्स जे आपल्याला विचारत असतात की सर कॅपराऊंड कधी सुरू होणार आहे आणि हे कॅपराऊंड सुरू झालेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की नुकतंच 2 दिवसापूर्वी बीएडचं कॅपराऊंड सुरू झालेले आहेत. असे बीएड झालंय, एमएड झाले, नंतर LLB, MBA आणि आपलं इंजिनिअरिंग, या सर्व जे कॅपराऊंड सुरू झालेले आहेत त्या संदर्भाचं हे अपडेट असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या व्यतिरिक्तही इतर जे काही अपडेट आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट आहे ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील. आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका, ज्या माध्यमातून आपल्याला या जी काही 4 ते 5 कॅपराऊंड आहे, रजिस्ट्रेशन आहे, त्याबद्दलची माहिती आणि तुमची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था कशी करता येणार आहे, ते जर तुमचं वसतिगृहामध्ये नंबर लागला नाही तर ते कसं करता येईल याचं सुद्धा आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कॅपराऊंड जे आहेत, पहिलं कॅपराऊंड आपण बघू बीएडचं कॅपराऊंड. बीएडचं कॅपराऊंड पहिल्यांदा जे नोटिफिकेशन आलेलं होतं 2 दिवसापूर्वी, म्हणजे या 2 दिवसाच्या पूर्वी एक नोटिफिकेशन आलं होतं, ते होतं एमएड आणि बीएडचं जे इंटरग्रेटेड जे विद्यार्थी करणार आहेत त्यांच्यासाठीचं नोटिफिकेशन. मग त्या नोटिफिकेशन म्हणजे तेही रजिस्ट्रेशन सुरू आहे. दुसऱ्यांदा आलं नोटिफिकेशन त्या एका दिवसानंतरच, जे विद्यार्थी 2 वर्षाचं बीएड करणार आहेत आणि ते बीएड जो आहे तो स्पेशल आणि जनरल बीएड आहे. मग त्यांनी सीईटी दिली, मग त्या सीईटी दिल्यानंतर रिझल्ट लागला होता आणि विद्यार्थी त्याची वाट बघत होती आणि याचा कल जो आहे तो सर्वाधिक कल ज्या विद्यार्थ्यांचा या बीएड कडे आहे, जो 2 वर्षाचा बीएड आहे. याची सुद्धा 25 तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, नोंदणी करणं सुरू झाले आणि याची लास्ट डेट आहे 10 तारीख, 10 जुलै त्याची लास्ट तारीख आहे. हे दुसरं कॅपराऊंड झालं. आणि नंतर आलेलं आहे आता, म्हणजे आजपासून सुरू झालेलं आहे बीटेक, नंतर MBA, नंतर LLB, या तिन्ही कोर्सेसचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. आता मी तुम्हाला याबद्दलची माहिती सांगतो आहे की ज्या विद्यार्थ्यांना नागपूर, विदर्भामध्ये अमरावती विभाग किंवा नागपूर विभाग या क्षेत्रामध्ये किंवा या 11ही जिल्ह्यामध्ये आपल्याला इंजिनिअरिंग करायचं असेल, MBA करायचं असेल, आपल्याला LLB करायचं असेल, BEd करायचं असेल, MEd करायचं असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण जर कॅपराऊंड थ्रू जर जात असाल, आपण कोणत्याही कॅटेगरीतून प्रवर्गातून आपण येत असाल, मग SC आणि ST विद्यार्थी असतील, त्यांनी सर्व फीज ही सरकार देत असते, म्हणजे 100% त्यांना स्कॉलरशिप आहे, म्हणजे कॉलेजला शुल्क द्यायचं नाही. नंतर इतर जे प्रवर्ग आहे त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप मिळते, त्यामुळे त्यांनीही पूर्ण फीज द्यायची नाही. कारण असे GR आहेत, ते GR आपण आपल्या ग्रुपला टाकतो आहे. जर कॉलेज तुमच्याकडून अशी फी मागत असेल तर कॉलेजवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यासाठी मदत आम्ही करणार आहोत, फक्त तुम्ही जागरूक होणं गरजेचं आहे. मग राहिला विषय मोफत शिक्षणाचा. जर मुलींना, सर्व मुली ज्या आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या, तर सर्व मुलींना मोफत शिक्षण आहे, म्हणजे इंजिनिअरिंग करणारे असतील, MBA करणाऱ्या मुली असतील, नर्सिंग करणाऱ्या विद्यार्थी असतील, फार्मसी असेल, D.Pharm, B.Pharm असेल, इतर कोणतेही कोर्सेस जे आहेत जे कॅपराऊंड थ्रू मुलींचा प्रवेश लागत असेल, हे सुद्धा त्या ठिकाणी मोफत आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. राहिला मुद्दा डॉक्युमेंटचा. हे जे कॅपराऊंड सुरू आहेत, या कॅपराऊंड मध्ये सर्व विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे, म्हणजे SC आणि ST विद्यार्थी, OBC विद्यार्थी. नंतर पोरांकडे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे दिवस आहेत, 15-20 दिवस आहे. आता मधल्या CETचा रिझल्ट लागला तेव्हापासून आपण त्या सर्व गोष्टी करून ठेवायला पाहिजे होते. जर ज्यांनी केलं नसेल त्यांना अजून वेळ आहे, 2 ते 3 दिवसात तुम्हाला नॉन क्रिमिनल मिळते. व्हॅलिडिटी तुमची जर पेंडिंग असेल त्या ऑफिसला भेट द्या. पोचपावती असेल तर ती अपलोड जरी तुम्ही करत असाल तर हे लक्षात घ्यायचं आहे की तुमची जी व्हॅलिडिटी आहे ती ऍडमिशन पर्यंत, ज्या दिवशी तुमचा कॉलेज तुम्हाला अलॉट होणार आहे त्या दिवसापर्यंत तुम्हाला ती व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाल आणि तुम्हाला जर व्हॅलिडिटी मागितली आणि तुम्ही जर दिली नाही तर तुमचा प्रवेश त्या ठिकाणी रद्द होणार आहे. म्हणून हे सुद्धा व्हॅलिडिटीच्या संदर्भाने लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, राहिला मुद्दा आता, तुम्ही या 11 जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर राहण्याची व्यवस्था करायची असेल तर या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता समाज कल्याणची वसतिगृह आहे, ST विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाची वसतिगृह आहेत, आणि जे आपले SC, आपले जे OBC, NT, VJNT आणि SBC बांधव आहेत त्यांना इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची वसतिगृह आहे. या वसतिगृहात राहून तुम्ही कोर्सेस करू शकता, तुम्ही शिक्षण घेऊ शकता. मग हे प्रत्येक 11ही जिल्ह्याच्या ठिकाणी विदर्भातील आहेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि इतर जे विद्यार्थी आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील, त्यांच्यासाठी सुद्धा संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये ही वसतिगृह आहे. याकरिता तुम्हाला जर काही मदत लागली
तर तुम्ही या वसतिगृहासंदर्भात मला फोन करू शकता. फीस तुमच्याकडून लुटली जात असेल त्या संदर्भात तुम्ही मला फोन करू शकता. 100% स्कॉलरशिप नाही अशा म्हणणाऱ्यांना प्रिन्सिपल करिता बोलण्याकरिता मला तुम्ही फोन करू शकता. जे कॉलेज तुम्हाला डेव्हलपमेंट फीज मागत आहेत, बाकी इतर खर्च मागत आहेत, काही असे कॉलेजेस आहेत जे पहिल्यांदा पैसे भरा म्हणत आहेत 40,000 किंवा 20,000, ज्या वेळेला तुमची स्कॉलरशिप येईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला देऊ असं सुद्धा म्हणतात. अशा वेळी जर तुमच्या सोबत जर ते बाचाबाची करत असतील किंवा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत असेल फ्री शिक्षण देण्याचा, त्यावेळेला नक्की फोन करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नक्कीच त्यामधून आपल्याला तुमच्या समस्येचं निराकरण आपल्याला करता येणार आहे. ही वसतिगृहाची योजना आहे जी राहण्याची व्यवस्था असणार आहे. नंतर तुमच्या वसतिगृहामध्ये मग नंबर नाही लागला तर त्या विद्यार्थ्यांकरता शासनाच्या माध्यमातून निर्वाह भत्ता दिला जातो, जो तुम्हाला रूम करून ठेवण्यासाठी किंवा रूम करून राहण्यासाठी जे पैसे असतात दिले जातात, जे 60,000 रुपये सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिले जातं ओपन सोडून. व्हीजीएनटी, एनटी, एसबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना आधार नावाची योजना आहे, जी गेल्या वर्षीपासून सुरू झाली आहे. सावित्रीबाई फुले आधार योजना आहे, जी 60,000 रुपये मिळते. त्याचं क्रायटेरिया आहे 60% 10वी असणं गरजेचं आहे, 12वी सुद्धा 60% असणं गरजेचं आहे. नंतर आहे एससी विद्यार्थ्यांसाठी, त्यांचा क्रायटेरिया आहे 50% 10वीत पण असणं गरजेचं आहे आणि 12वीत पण 50% असणं गरजेचं आहे. त्या योजनेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. आणि तिसरी योजना आहे जो आहे ती एसटी विद्यार्थ्यांसाठी जी स्वयं योजना आहे, तिचं नाव आहे पंडित दीनदयाल योजना, ज्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ऑनलाईन अप्लिकेशन सुद्धा सुरू आहे. या सर्व हॉस्टेलची अप्लिकेशन सुरू आहे आणि या योजनेची अप्लिकेशन सुद्धा सुरू आहे. जसंही तुमचं ऍडमिशन झालं तसे तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. ऍडमिशन व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकत नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हेच या 4-5ही कॅपराऊंडच्या उद्देशाने मी तुमच्यासाठी बोललेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यात तुम्हाला महत्वाचं काय वाटलं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हे व्हिडिओ कसा वाटला आणि माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता व आपल्याला मदत मागण्याकरता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती जे ग्रुपच्या खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला त्या ग्रुपमध्ये स्वतः चर्चा करता येईल, तुम्हाला प्रश्न टाकता येईल, त्याचं उत्तर मात्र आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल. धन्यवाद.